वॉकिंगमुळे तुम्ही तुमच्या आयुष्यातून 7 प्रकारचे मेडिकेशन्स कमी करू शकता। नंबर 1, अँटी हायपरटेन्सिव्ह। जर तुम्ही रोज 7 ते 10,000 पावलं चालत असाल तर तुमचा सिस्टॉलिक आणि डायस्टॉलिक बीपी रेग्युलेट होऊ शकतो। त्यामुळे जर तुम्ही मिटाप्रोलॉल सारखे मेडिकेशन्स घेत असाल तो कंट्रोल करण्यासाठी तर त्याचा डोस कमी होईल। नंबर 2, टाइप 2 डायबिटीज मेडिकेशन। तुम्ही ज्यावेळी रोज चालायला जाता त्यावेळी तुमची इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी इम्प्रूव्ह होते आणि त्याच्यामुळे तुमची ब्लड शुगर लेवल रेग्युलेट होते। त्याच्यामुळे जर तुम्ही मेटफॉर्मिन सारखे मेडिकेशन्स घेत असाल ते कंट्रोल करण्यासाठी तर त्याचा डोस कमी होण्याची पॉसिबिलिटी असते। नंबर 3, स्टॅटिन। जर तुम्हाला कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम आहे आणि जर तुम्ही मेडिकेशन्सवर असाल चालायला जाण्यामुळे तुमचे हे मेडिकेशन्स कमी होऊ शकतात, कारण चालायला गेल्यामुळे तुमच्या बॉडीतून गुड कोलेस्ट्रॉल इम्प्रूव्ह होतं आणि तुमच्या बॉडीमधलं बॅड कोलेस्ट्रॉल कमी होतं। त्याच्यामुळे अटोर्वास्टॅटिन वगैरे असे जे मेडिकेशन्स आहेत जे ब्लड कोलेस्ट्रॉल रेग्युलेट करायला युजली घेतले जातात त्या मेडिकेशनचा डोस कमी होऊ शकतो। नंबर 4, अँटी डिप्रेसंट। रोज वॉक केल्यामुळे आपल्या बॉडीमधील जे मूड रेग्युलेटिंग हॉर्मोन्स आहेत जसे की सेरोटोनिन, डोपामिन, एंडोर्फिन हे हॉर्मोन्स बूस्ट होतात आणि वॉकिंग हे इक्वली इफेक्टिव्ह आहे ऍज मेडिसिन्स हे रिसर्च मधून सुद्धा प्रूव्ह झालेलं आहे। नंबर 5 किंवा पेन रिलीव्हर। तुम्ही रोज वॉकिंगला गेल्यामुळे तुमचे नी जॉइंट्स मधलं लुब्रिकेशन इम्प्रूव्ह होऊ शकतं, त्यामुळे तुमचं नी जॉइंट पेन कमी होऊ शकतं, इस्पेशली इन आर्थरायटिस पेशंटमध्ये। रोज वॉकिंग केल्यामुळे तुमचं नी ऑस्टिओआर्थरायटिस प्रोग्रेशन तुम्ही कंट्रोल किंवा कमी करू शकता। नंबर 6, झोपेच्या गोळ्या किंवा स्लीप मेडिकेशन। रोज तुम्ही वॉक करायला गेल्यामुळे तुमच्या झोपेची क्वालिटी आणि तुमच्या झोपेचा ड्युरेशन इम्प्रूव्ह होतो, त्यामुळे जर तुम्ही झोप येण्यासाठी मेलाटोनिन सारखे सप्लिमेंट्स घेत असाल तर ते तुम्ही कमी करू शकता। नंबर 7, प्रोटॉन पंप इनहिबिटर। तुम्ही ज्यावेळी रोज वॉकिंगला जाता त्यावेळी तुमचं डायजेशन किंवा तुमची बॉल मुवमेंट इम्प्रूव्ह होते, त्याच्यामुळे जर तुम्हाला ऍसिडिटी किंवा इनडायजेशन सारखे प्रॉब्लेम्स असतील तर ते कमी होऊ आणि त्यासाठी जर तुम्ही मेडिकेशन्स घेत असाल तर ते बंदही हो पण हे सगळे मेडिकेशन्स कमी किंवा बंद करायच्या आधी तुम्ही तुमच्या डॉक्टरचा सल्ला घ्यायला अजिबात विसरू नका। एक हेल्दी डाएट आणि हेल्दी लाईफस्टाईल मेंटेन करून तुम्ही हे 7 प्रकारचे मेडिकेशन्स तुमच्या आयुष्यातून कमी करू शकता।